कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. सकल हिंदू समाज मोर्चाच्या माध्यमातून भाजपचे आमदार नितेश राणे राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढतायत. तेथे त्यांची आक्रमक भाषणं होत आहेत. त्यांना त्यावर मुस्लिमांकडून विरोधही होत आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीत फारसा चालला नाही. त्यामुळे भाजपमधील नेते मंडळी याबाबत सावध झाली आहेत. राणे यांना आता स्वतःच्या पक्षातील नेत्यांकडूनही विरोध होताना दिसू लागलाय. नगर जिल्ह्यातही राणे नुकतेच येऊन गेले. त्यानंतर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राणे यांचं नाव न घेता अशा भडक भाषणाला विरोध केलाय. शिर्डीत वातावरण कोणी बिघडवलं तर माझ्याशी गाठ आहे असा इशारा विखे पाटील यांनी दिलाय. डॉक्टर विखे पाटील म्हणाले, हिंदू मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिलं पाहिजे. 30 वर्षात आम्ही कधीही जात विचारली नाही. मात्र हल्ली जातीचं विष पसरवणारे लोक जनतेला आता नको झालेत. शिर्डी मतदारसंघात जाती धर्मावरून द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलाय. त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी 2 दिवसांपूर्वी नगर आणि श्रीरामपूरला येऊन गेलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचं सांगितलं जातं. जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. इथं कोणीच असुरक्षित नाहीये. इथं कोणाला संरक्षणाची गरज नाहीये. इथं हिंदूंना गरज नाही, इथं मुसलमानांना नाही. वर्ष आपण एकामेकाबरोबर राहिलोय. आज अचानक का संरक्षण पाहिजे? कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं? आणि ज्यांना जातीवाद करायचा आहे, ज्यांना धर्मवाद करायचा आहे, मी तुम्हाला सांगतो ते करायचं असेल तर मला सांगा. मग आम्ही पण अर्ज करताना लिहू की तिथं धर्म लिहा. तुम्ही अर्ज करताना लिहा मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे. तुम्ही जाती लिहा, मी मराठा आहे, मी माळी आहे, मी धनगर आहे, मी वंजारी आहे. तुमच्या मतदारसंघात 30 वर्षापासून तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम करत असताना तुमची जात विचारली नाही तर ती जातीचं जे काही विष काही लोक पसरवण्याचं काम करतात